माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानदिनी आळंदीमध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडतोय। इंद्रायणी नदी सध्या दुथडी भरून वाहतीये। भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेलाय। मुसळधार पावसात प्रस्थान सोहळा रंगणार आहे। आणि थेट आळंदीमधून आपल्याशी प्रतिनिधी तुषार जरेकर जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून काय परिस्थिती आहे जाणून घेऊयात। तुषार, आता नेमकं काय घडतंय तिथे? पाऊस थांबलाय की अजूनही पाऊस सुरूच आहे? रिद्धी, आपण जर पाहिलं तर धोधो पाऊस पहाटेपासून बरसतोय आणि मी सध्या याच आळंदी नगरीमधील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळपासून हा जो पाऊस आहे तो धोधो बरसतोय आणि वारकऱ्यांचा आनंद खरं तर द्विगुणित होताना पाहायला मिळतोय। माझ्यासमोर वारकरी आहेत। काय या वारी सोहळ्यात पावसामुळे काय व्यत्यय येऊ शकतो की कशा पद्धतीने हा संपूर्ण जो सोहळा आहे पुढे जाऊ शकतो? वारकरी हा पावसाला, पाण्याला, उन्हाला कधीही न घाबरणारा माणूस आहे। आणि दुसरी गोष्ट, पाऊस बरसतो म्हणजे लोकांचा आनंद मुळात इतका द्विगुणित होतो की ह्या पावसाची, जसं तुम्ही भुशी डॅमला वगैरे जाता आणि आनंद लुटता, तसं वारकऱ्यांचा हा आमचा डॅम आहे। इथं इंद्रायणीचा डॅम आहे हा आमचा वारकऱ्यांचा। आणि वारकरी मनसोक्त आनंद लुटतात। मुळात ह्याच्यात शेतकरी लोक जास्त असल्या कारणाने आम्हाला हा पाऊस शेतकऱ्यांना हवा असतो आणि तो माऊलीच्या कृपेने यंदा इतका भरपूर बरसतोय, इतकी लोक आनंदात आहेत की त्यांच्या आनंदाला सीमाच नाही। कितीही जरी पाऊस पडला तरी यात्रेवर ह्याचा कुठलाही परिणाम होत नाही, आनंदावर परिणाम होत नाही। जेवढी येणार आहेत तेवढी लोक येणारच आहेत आणि जेवढा आनंद लुटता येतो तो पावसात उलट जास्त आनंद लुटता येतो आपल्याला इथे। आळंदीमधला जो पाऊस आहे तो खरं तर पहाटेपासूनच धोधो बरसतोय। आज पालखी प्रस्थान सोहळा आहे। काय तुम्ही खरं तर पुजारी तर आहातच, पण त्याबरोबर एक वारकरी म्हणून आपण नेहमी या वारीमध्ये सहभागी असता। काय या पावसाचा आनंद आहे? पावसाचा असा आनंद आहे, ह्या दोन गोष्टी आहेत, एक आनंद आहे आणि गैरसोय पण आहे। पण वारकरी गैरसोयीकडे कधीही लक्ष देत नाही, आनंदाकडे लक्ष देतो। त्याला झोपायला जागा नको मिळू द्या, त्याला रात्रभर उभं राहू द्या, पावसामध्ये झोप नको मिळू द्या, पण त्याचा एक आनंद असतो की पाऊस आणि माझी माऊली। पावसाचं आणि माऊलीचं असं त्यांनी नातं लावलेलं आहे। त्याच्यामुळं माऊलीच्या आनंदापुढं, माऊलीच्या नावापुढं, आईच्या नावापुढं हा बाकीचा पाऊस वगैरे हे सगळं शून्य आहे त्यांना। त्याच्यामुळं कितीही त्रास झाला तरी आमचा वारकरी आनंदित असतो, आनंदित राहतो। आणि आज प्रस्थानचा दिवस आहे, सकाळपासून पाऊस पहाटे 3 वाजल्यापासून बरसतोय। हवामान खात्याने अंदाजही दिलेला आहे, तरी लोक ह्या सगळ्या अंदाजाकडे दुर्लक्ष करून, तुम्ही आता इथं जर सराउंडेड तर बघितलं सगळं, अगदी नदीपासून अगदी गावापर्यंत सगळीकडे लोक फिरतायत, हे करतायत, आनंद लुटतायत, घोंगडी घेऊन फिरतायत लोक, त्याच्यात घोंगटे घेऊन। अजिबात लोक म्हणजे यात्रेवर त्याचा कुठल्याही 0% परिणाम आहे। नक्कीच जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जरी बरसत असला तरी या यात्रेवरती, या सोहळ्यावरती कोणताही व्यत्यय येऊ शकत नाही, असंच वारकऱ्यांचं मत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस बरसतोय। पालखीतील ज्या दिंड्या मार्ग आहे, म्हणजे प्रदक्षिणा मार्ग आहे, त्यामध्येही खरं तर देवस्थानने बदल केलाय। त्यानंतर भक्त सोपान पूल असेल किंवा भक्त पुंडलिकाचं मंदिर असेल ते पाण्याखाली गेलंय। त्यामुळे आळंदीमध्ये गैरसोय जरी वारकऱ्यांची होत असली तरी वारकऱ्यांचा मात्र उत्साह तितकाच मोठा असल्याचं आपल्याला निश्चित पाहायला मिळतंय। तुषार, धन्यवाद।